उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. मुंबई पोलिसांच्या मदतीनं आयपीएल क्रिकेट स्पर्धेत बेटिंग. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप. आयपीएल बेटिंगच्या संभाषणाचा पेनड्राईव्ह सभापतींकडे सादर. 3 महिन्यात कृषी विद्यापीठातील रिक्त पद भरणार. आमदार सतीश चव्हाण यांच्या लक्षवेधीवर कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची घोषणा. आता पाहूयात सविस्तर बातम्या. मुंबई पोलीस विभागातील मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीनं मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरू असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत त्या संभाषणाचा पेनड्राईव्हच सभापतींकडे सादर केलाय. तर विविध विभागातील घोटाळ्यांवर दानवेंनी आरोप केलेत. अंतिम आठवडा प्रस्ताव याला मी काल सुरुवात केलेली होती. सुरुवात केलेली असताना वेगवेगळ्या पद्धतीनं या राज्याची आताची सर्व स्थिती ही जर बघितली तर राज्यात ज्या पद्धतीनं कारभार चालू आहे, हा कारभार जर बघितला तर या राज्यात सरकार आहे का? मोठ्या मोठ्या गोष्टी होतात. आम्ही एवढं बहुमत, तेवढं बहुमत, डबल इंजिन, ट्रिपल इंजिन, काय 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 गोष्टी बोलल्या जातात. परंतु असं असताना राज्याची जी अनागोंदी आहे, विविध मंत्र्यावर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, आणि या सगळ्या जर बाबी बघितल्या, मंत्र्यांची मानसिकता, मंत्री कशा पद्धतीनं वक्तव्य करतात, आणि जर मग अशा पद्धतीनं राज्यामध्ये स्पष्टपणे बहुमत असल्यानंतर तर मला असं वाटतं राज्यकारभार तर सुरळीत चालायला पाहिजे. एक अटलजींची कविता आहे सभापती महोदय, छोटे मन से कोई बड़ा नहीं हो सकता, छोटे मन से कोई बड़ा नहीं हो सकता, और टूटे मन से कोई खड़ा नहीं हो सकता. मन तुमचं छोटंच आहे, एखाद्याने टीका केली तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, आणि स्वतः टीका केली तर त्याला आपलं ठेवायचं, म्हणजे त्याला मराठीत चांगली म्हण आहे, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून. आपण एक कोत्या मनोवृत्तीनं राज्यकारभार केला जातो. कोणी मंत्री म्हणतं की विरोधी पक्षाचा सरपंच असेल तर त्याच्यात आम्ही काम, त्याच्या गावात आम्ही काम करणार नाही. कोणी सांगतं याचं घर पाडू, कोणी सांगतं याला बुलडोझर लावू. मला असं वाटतं हे टूटे मन याचं हे निदर्शक आहे. तुटलेलं मन आहे. आपण सभापती महोदय, आम्ही प्रामुख्यानं तुटलेल्या मनाचं हे सरकार, छोट्या मनाचं हे सरकार या राज्यात सभापती महोदय सध्याच्या घडीला काम करतंय. परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रिक्त पद भरण्यासंदर्भात आमदार सतीश चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
यावर कृषी विद्यापीठांचा आकृतीबंध सुधारित करावयाची कार्यवाही जलद गतीनं सुरू असून येत्या 3 महिन्यात सदरील विद्यापीठातील रिक्त पदं भरल्या जातील असे राज्याचे कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत सांगितलंय. लक्षवेधी क्रमांक 19 सतीश चव्हाण. 18 मंत्री नाहीत, येत आहेत. विरोध दिला. लक्षवेधी क्रमांक 19 मंत्री महोदय, आपल्या या विद्यापीठामध्ये सर जवळपास 60% जागा रिकाम्या आहेत. एकेका प्राध्यापकाकडे 3-3, 4-4 जागांचा चार्ज आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना वेळेवर सल्ला मिळत नाही आणि मागच्या 4 वर्षांमध्ये 4 कॉलेज नवीन उघडले सर. आपण आहे त्या आपल्या महाविद्यालयाकडे शिक्षक नाहीत. या 4 नवीन आपलं महाविद्यालय किती आणणार आपण? फक्त माझी विनंती तेवढी आपल्याला आहे, दरवर्षी आपण आश्वासन देता ही भरती केव्हा होईल, कमीत कमी 50% तरी जागा आपण भरायला परवानगी देणार का आणि रोस्टर मंजूर करून देणार का ताबडतोब? सन्मान्य सभापती महोदय, ही बाब खरी आहे की आपल्या या विद्यापीठामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागा रिक्त होत्या आणि आपल्याला कल्पना आहे की बिंदू नियमावलीप्रमाणे सर्व वेगवेगळ्या प्रवर्गानुसार आरक्षणासाठी वित्त विभागाकडे गेले. वित्त विभागाने सुधारित आकृतीबंध करायला सांगितलं, कारण की पूर्वीचा 2003चा आकृतीबंध होता. आता 20 वर्षानंतर नवीन आकृतीबंध करण्याची कारवाई एकदम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्याला सुमारे 2 ते 3 महिने अपेक्षित आहे प्रत्येक प्रवर्गातील, अबकड प्रवर्गातील. आणि मी आपल्याला सभागृहाला सांगू इच्छितो की एकूण 2972 पदापैकी 1118 पदे भरलेली आहे. काही भरती आपण केलेली आहे की 50% प्रकल्पस्थाला त्या संदर्भात घेण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता. त्याच्यासाठी देखील मंत्रिमंडळात जाऊन त्याचा निर्णय झालेला आहे. आणि हे रिक्त पदासाठी तात्पुरत्या स्वरूपात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर 771 लोकांना आपण घेतलेलं आहे आणि त्यामुळे एकूण 1909 लोक या ठिकाणी आपण घेतलेले आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पद रिक्त नाही. परंतु पुढील 3 महिन्यामध्ये मी आजच विभागाला सूचना दिल्या ब्रीफिंगच्या दरम्यान की कुठल्याही परिस्थितीत 3 महिन्यामध्ये हे सर्व आकृतीबंधाचा आराखडा तयार करून हे पद भरण्याची कारवाई तात्काळ करण्यात यावी. हर्सुल तलाव जवळील गट नंबर 216 आणि 217 मधील गायरान जमिनीवर थाटण्यात आलेलं अतिक्रमण सोमवारी हटवण्यात आलं. अतिक्रमण हटवल्यानंतर मंगळवारी अतिक्रमण पथक जागा मोकळी करण्याचं आवाहन करत असतानाच अचानकपणे जमावाकडून झालेल्या दगडफेकीमध्ये अतिक्रमण विभागातील 3 जण जखमी झालेत. या प्रकरणी हर्सुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हर्सुल तलाव जवळील गट नंबर 216 आणि 217 मधील गायरान जमिनीवर थाटण्यात आलेलं अतिक्रमण सोमवारी हटवण्यात आलं. अतिक्रमण हटवल्यानंतर मंगळवारी अतिक्रमण पथक जागा मोकळी करण्याचं आवाहन करीत असतानाच अचानकपणे जमावाकडून झालेल्या दगडफेकीत अतिक्रमण विभागातील 3 जण जखमी झालेत. या प्रकरणी हर्सुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हर्सुल इथं प्रधानमंत्री घरकुल प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी गट नंबर 216 आणि 217 मधील 2.5 एकर जागा लागणार आहे. या जागेवर अतिक्रमण करून 180 जणांनी घरं थाटली होती. हे अतिक्रमण हटवण्यासाठी मनपाकडून वारंवार प्रयत्न केले जात होते, मात्र अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण काढून घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे मनपाच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढून घेण्यासाठी 5 दिवसांचा वेळ दिला होता. या 5 दिवसातही अतिक्रमण धारकांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर मनपाच्या अतिक्रमण विभागानं सोमवारी धडक कारवाई करत 180 घरांचं अतिक्रमण जमीनदोस्त केलं. यावेळी अतिक्रमण धारकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरी मित्र पथकानं समजावून सांगितल्यानंतर त्यांचा विरोध मावळला. मंगळवारी सकाळी 11:30 वाजता मनपाचं अतिक्रमण पथक अश्विनी कोथलकर यांच्या नेतृत्वाखाली हर्सुलचं अतिक्रमण हटवण्यात आलं. त्या ठिकाणी ते पोहोचले. ध्वनिक्षेपावरून तेथील नागरिकांना तुमचं साहित्य काढून घ्यावं, जागेचं सपाटीकरण करायचं आहे असं आवाहन करत होते. त्याचवेळी त्या ठिकाणी असलेल्या जमावानं आरडाओरड करत धाव घेत पथकावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. अतिक्रमण पथकातील माजी सैनिक गजानन चितळे यांचं डोकं फुटलं तर रामेश्वर निकम यांच्या पायाला मार लागलाय. जमाव पथकाकडे येत असल्याचं पाहून पथक तिथून माघारी फिरलं. त्यानंतर हर्सुल पोलीस ठाण्यात जमावावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती, असे नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव यांनी सांगितलंय. विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी कन्नड तालुक्यातील अंबाळा गावाला भेट देऊन आदिवासी बांधवांच्या अडीअडचणीबाबत माहिती जाणून घेत आदिवासी बांधवांसाठीच्या योजना तसंच सोयी सुविधांबाबत योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत. अंबाळा ग्रामस्थांनी गावचा रस्ता, प्रलंबित वन हक्क दावे
जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजना, शिक्षण, शाळेसाठी संरक्षक भिंत, ग्रामविकास जन्म प्रमाणपत्र, बिबट्यांचा त्रास आदींबाबत आपल्या अडचणी मांडल्या। जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा करण्यासोबतच योजना मंजूर असून अर्धा किलोमीटर या ठिकाणी भूमिगत पाईपलाईनचं काम करण्यासाठी वन विभागाची मंजुरी मिळण्याबाबतही चर्चा झाली। तसंच प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी गतीनं काम करावं अशा सूचना विभागीय आयुक्त श्री गावडे यांनी दिल्या। गावातील आदिवासी बांधव ऊस तोडणीसाठी बाहेर गावी जात असल्यानं मुलांचा जन्म वेगवेगळ्या गावात होतात, त्यामुळे जन्म नोंदणी करण्यासाठी विलंब होतो। विलंबानं नोंदी घेण्याबाबत सक्षम अधिकाऱ्यांना अधिकार असल्यामुळे याबाबतची कारवाई होतानाही विलंब होतो। मुलांना शाळेत प्रवेशासाठी अडचणी निर्माण होतात, याबाबत योग्य त्या उपाययोजना करा अशा सूचना श्री गावडे यांनी दिल्यात। गावामध्ये स्मशानभूमी उपलब्ध करून देणं, रात्रीच्या वेळी गावामध्ये बिबट्यांचा वावर असण्याच्या शक्यतेनं भीतीयुक्त वातावरण असतं म्हणून गावास कुंपण करणं, आदिवासी बांधव वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित होतात, वेगवेगळ्या ठिकाणी नवीन मोबाईल क्रमांक घेतात व तो नंतर क्रमांक बंद होतो। आधार कार्डशी संलग्न करण्यात आलेला मोबाईल क्रमांक बंद झाल्यामुळे विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचणी निर्माण होतात। याबाबत प्रशासकीय यंत्रणांनी पुढाकार घेत यामध्ये सुसूत्रता निर्माण करावी असे निर्देश श्री गावडे यांनी यंत्रणेला दिले आहेत। बिरसा मुंडा योजना, ठक्कर बप्पा योजना, जिल्हा वार्षिक योजनांसह आदिवासी बांधवांसाठी असलेल्या योजनांचा लाभ आदिवासी बांधवांपर्यंत गतीनं पोहोचला पाहिजे असंही ते म्हणाले। आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांनी आदिवासी जल जंगल जमिनीची काळजी घेतात, जंगलांशी नातं घट्ट करण्यासाठी वन हक्क कायदा असल्याचं नमूद केलंय। आदिवासी विकास विभागामार्फत बिरसा मुंडा योजनेतून स्मशानभूमी, वनपट्ट्यातील आदिवासी शेतकऱ्यांना विहीर व इतर कामांसाठी मदत करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं। आदिवासी बांधवांनी आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण द्यावं यासाठी आश्रमशाळा, वसतिगृहात मुलांना पाठवण्याचं आवाहन केलं। यावेळी नायब तहसीलदार दिलीप सोनावणे, मंडळ अधिकारी रमेश चव्हाण, विस्तार अधिकारी श्री दारकुंडे, वनहक्क शाखेचे अभिजित पानट, ग्रामसेवक श्री शेख, सरपंच सखाराम भूतांबरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN। उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम। संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध। उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा। रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी पूजा गातार। मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली। सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं। रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे। तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या। एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं। मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष। नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं।
तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईत आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपले स्वागत. कोणत्याही आरोग्य अभियानात गावातील सर्व घटकांचा सहभाग आवश्यक असतो, त्याशिवाय त्या अभियानाला यश येत नाही. चांगल्या आरोग्याचे नागरिक ही विकासाची पूर्व अट आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं आरोग्य अभियान राबवून त्याचे 100% निर्मूलन होणं आवश्यक आहे, असं प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलंय. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत आज टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियान गौरव सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. या अभियानात 328 ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे 304 ग्रामपंचायती कांस्य पदकासाठी पात्र ठरल्या, तर सलग 2 वर्ष उत्कृष्ट कामगिरी राखणाऱ्या 24 ग्रामपंचायतींना महात्मा गांधी रजत सन्मान प्रदान करण्यात आलाय. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर, जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर वैशाली डिकले तसंच सर्व पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी स्वामी म्हणालेत की आरोग्याचा विषय हा स्वच्छतेशी निगडीत आहे. कोणत्याही आजारांविषयीचं अभियान गावात आरोग्य विभागामार्फत राबवलं जातं. त्या अभियानात गावकऱ्यांनी सहभागी होऊन अशा आजारांचं 100% निर्मूलन करण्यात योगदान दिलं पाहिजे. केवळ पुरस्कार मिळणार म्हणून अभियानात भाग घेऊ नका, तर अशा अभियानाचे जे सर्वकष फायदे असतात त्याचाही विचार करा. टीबी मुक्त ग्रामपंचायतीसाठी काम करतानाच ग्रामस्थांनी बालविवाह, स्त्री भ्रूण हत्या, बालकामगार, कुपोषण अशा प्रश्नांवरही एकत्र येऊन लढा दिला पाहिजे, असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलंय. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी सांगितलं की ज्या समाजाचं आरोग्य चांगलं तोच समाज सर्व क्षेत्रात प्रगती करतो. त्यामुळे आरोग्याच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्याची सोडवणूक करण्यासाठी शासनानं सुरू केलेल्या अभियानामध्ये सर्व गावकऱ्यांनी सहभागी झालं पाहिजे. तसंच अशा अभियानांमध्ये गावातील प्रत्येकाचं योगदान महत्त्वाचं आहे. आपलं गाव टीबी मुक्त करण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न करावे, असं आवाहन त्यांनी केलंय. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आयोजित या सोहळ्यात क्षयरोग निवारण मोहिमेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 328 ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे 304 ग्रामपंचायती कांस्य पदकासाठी पात्र ठरल्यात, तर सलग 2 वर्ष उत्कृष्ट कामगिरी राखणाऱ्या 24 ग्रामपंचायतींना महात्मा गांधी रजत सन्मान प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात जिल्ह्यातील एकूण 868 ग्रामपंचायतींमध्ये 59,138 संशयित क्षय रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. यामधून 544 ग्रामपंचायतींमध्ये 1,506 क्षय रुग्ण आढळले, अशी माहिती जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर वैशाली डिकले यांनी प्रस्ताविकात दिली. यावेळी ग्रामपंचायती, उत्कृष्ट कार्य करणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनाही सन्मानित करण्यात आलंय.
खुलताबाद तालुक्यातील मौजे खिर्डी येथील सरपंच, शिपाई रोजगार सेवक, संगणक चालक व विस्तार अधिकारी यांनी बनावट ठराव, मूळ कागदपत्रात बनवाबनवी बदल करून 15 वित्त आयोग मोजमाप पुस्तिका पेक्षा अधिकची रक्कम काढून सामूहिक अपहार केल्याचा आरोप केला असून याची सखोल चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी सुनील तुकाराम घुसळे, उपसरपंच सुलीभंजन यांनी केली आहे. HB काटे साहेब विस्तार अधिकारी यांनी खेडी येथील सरपंच यांच्याशी हात मिळून करून सनी देवाणघेवाण करून सनी मी जे तक्रार दिली होती खेडीमध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या संदर्भात त्यानं आर्थिक हे घेऊन सनी खोटा अहवाल दिलेला आहे. त्यामुळे मी त्यांची तक्रार केली आहे. मी सुनील तुकाराम घुसळे, उपसरपंच, मौजे खेडी येथील ज्ञानेश्वर मातकर यांच्या कार्यकाळात करण्यात आलेले विकास कामाच्या संदर्भात विकास कामाच्या नावाखाली लाखो रुपयाचे भ्रष्टाचार करण्यात आले या अनुषंगाने मी गट विकास अधिकारी साहेब पंचायत समिती खुलताबाद यांना तक्रार दिली होती. तपास कामी चौकशी अहवालसाठी विस्तार अधिकारी काटे साहेब यांना दिली होती. परंतु खेडी येथील सरपंच ज्ञानेश्वर मातकर यांच्याशी देवाणघेवाण करून खोटा अहवाल HB काटे साहेब यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. या प्रकरणी मी विस्तार अधिकारी HB काटे यांची चौकशी व यांच्या निलंबनाची कारवाईसाठी मागणी मी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पुराव्यानिशी दाखल केली आहे. त्या अनुषंगाने HB काटे साहेब यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी व जे मी पुरावे दिलेले आहे ते पुरावे माझे ना त्याचीच पण चौकशी करून सरीच त्यांना निलंबित करण्यात यावी. ह्या मागणीसाठी मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे अर्ज केलेला आहे आणि तात्काळ याच्यामध्ये जर न्याय नाही मिळालाच तर वरिष्ठ उच्च न्यायालय मुंबई हायकोर्ट यांच्याकडे दाद मागावी लागेल. ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीनं विभागीय आयुक्त कार्यालयावर विविध ठिकाणी झालेल्या हिंसक घटनांच्या विरोधात तीव्र निदर्शनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी अध्यक्ष दीपक केदार यांनी माध्यमांशी बोलताना त्यांच्या मागण्यांबाबत माहिती दिली आहे. राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झालेला आहे. राज्यातील दलित आदिवासींचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. एका पाठोपाठ एक दलितांवरती आणि आदिवासींवरती अन्याय अत्याचाराची श्रृंखला या ठिकाणी सुरू आहे आणि गेंड्याची कातडी पांघरून बसलेल्या व्यवस्थेला जाग येत नाही. आष्टीमध्ये विकास बनसोडेचं निर्गुणपणे हत्याकांड झालं. प्रेम प्रकरणातून हत्याकांड झालं म्हणून सांगितलं जात आहे. अद्याप त्यातील आरोपी मोकाट आहेत. फास्ट ट्रॅक कोर्ट लागलं पाहिजे, आरोपीला फाशी झाली पाहिजे, पीडित कुटुंबातल्या एका सदस्याला नोकरी दिली पाहिजे. सोमनाथ सूर्यवंशीचा अहवाल सुद्धा न्याय दंडाधिकाऱ्याचा आलेला आहे की सोमनाथला पोलिसांनीच मारून टाकलेलं आहे, तरी सुद्धा त्याच्यामध्ये 302चा गुन्हा दाखल होत नाही. संतोष देशमुखचा हत्याकांड झालं, कृष्णा आंधळे आणखी फरार आहे. लातूरमध्ये माऊली सोट या धनगर समाजाचं हत्याकांड प्रेम प्रकरणातून झालं, त्याचे सुद्धा आरोपी अटक नाहीत. माड्यामध्ये कालच बौद्ध समाजाच्या कांतीलाल मानेचं हत्याकांड झालं, आरोपी फरार आहेत. नांदेडमध्ये दलित शिक्षिकेला संस्थेने 30 वर्ष 25% पगार त्या ठिकाणी घेऊन शेवटी तू महार आहेस, खाली बस, तुझी लायकी काय म्हणून तिला शिवीगाळ करण्यात आली. महाबोधी बुद्ध विहाराचा मुद्दा देशव्यापी सुरू आहे. बौद्धांचं ते धार्मिक स्थळ बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी आमची या ठिकाणी आहे. प्रशांत कोरटकर हा छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज जिजामाताचा अवमान करतो, त्याला आतंकवादी घोषित करून अटक केलं पाहिजे. एकीकडे पारधी समाजाच्या झोपड्या जाळल्या जात आहेत. वन विभाग जातीवादी भूमिका घेत आहे. भूमिहीनांनी जगायचं कसं, राहायचं कसं हा प्रश्न गंभीर आहे. पंतप्रधान सांगतात की आम्ही सगळ्यांना घरं देणार आहेत. सामाजिक न्याय विभाग सांगतं की आम्ही भूमिहीनांना जमिनी देणार आहेत. तरी सुद्धा पारधी आदिवासींना गायरान आणि वन विभागातून हाकलून दिलं जातं, त्यांचे घरं पाडले जातात. अॅट्रॉसिटी ऍक्टचे गुन्हे दाखल असताना आरोपीला अटक होत नाही. शिरूर कासारचं प्रकरण सुद्धा या ठिकाणी गंभीर आहे. आज आम्ही विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आंदोलन केलं आणि या माध्यमातून राज्य सरकारला आम्ही निवेदन सादर करतोय. तात्काळ जर दखल घेतली नाही तर आम्ही मोर्चा काढणार होतो बीडमध्ये, औरंगाबादमध्ये, पण नागपूरच्या धर्तीवरती आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ नये म्हणून आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली. पण आम्ही जास्त दिवस हे सहन करणार नाही. राज्य सरकारने दखल घ्यावी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा इशारा सुद्धा
ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून देतोय। एकीकडे राज्य शासनाकडून महिला बचत गटांना स्वावलंबी करण्यासाठी विविध योजना आखल्या जात असताना महानगरपालिकेकडून 13 बचत गटाचं साफसफाईचं काम काढून घेण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप करत महिला बचत गटांनी उपोषणाला सुरुवात केली आहे। तर उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या मागण्यांबाबत त्यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे। आम्ही 13 महिला बचत गटात 2009 ते आतापर्यंत साफसफाईचं काम व्यवस्थित चालू आहे आणि महानगरपालिकेने 2023 मध्ये ई टेंडर निविदाचं काढलं होतं। तर ई टेंडर निविदा काढल्यानंतर टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली होती। टेंडर आम्ही भरलं, काही टेंडरमध्ये कमी असल्यामुळं परत त्यांनी दुसऱ्यांदा निविदा काढली 24 मध्ये निविदा डबल टाकली, तेव्हा पूर्ण टेंडरमध्ये प्रक्रिया पूर्ण झालेली होती। तरी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की 2 दिवसात आम्ही टेंडर ओपन करू आणि तुम्हाला वर्क ऑर्डर देऊ म्हणून। ही आमची चर्चा झाली होती। त्याच्यानंतर विजय पाटील साहेब हे आम्हाला बोलले की तुम्हालाच का काम द्यायचं आहे, तुम्हीच एकटे गटत का, दुसरे नाही का, आम्हाला डबल रिकॉल टेंडर करायचं आहे। हे जे टेंडरमध्ये अटी शर्ती काढलेल्यात मला मान्य नाहीत म्हणे, माझ्या मनाने मला अटी शर्ती काढून दुसरं टेंडर काढायचं आहे। आमचं एवढंच विनंती की आम्ही गरीब दारिद्र्य रेषेखालच्या महिलात की तुम्ही जे टेंडर काढलेलं आहे आमची पूर्तता झालेली, आमचं 1 वर्षाची ऑर्डर ताबडतोब देण्यात यावा, दुसरं टेंडर काढायची काहीच गरज नाही, काढावं बी नाही म्हणून। आणि दुसरी गोष्ट असलं लेबरचा 5 महिने झालेला आहे, पेमेंट झालेले नाही। महानगरपालिका लेबर बिचारे सकाळी जाऊन साफसफाई करत आहेत, त्या लेबरची खूप पळवणूक होती। त्यांनी 5-5 महिन्याची पेमेंट नाही दिल्या लेबरने काय खावा, त्यांना राशन दुकानात गेलं तर राशनदार उधारसुद्धा देत नाही। महापालिकेची ही गोष्ट लक्षात यायला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट अशी की आमचं 2009, 11, 9, 10, 11 3 वर्षाचं 4% मानधन महानगरपालिकेने दिलेलं नाही, ते ताबडतोब मानधन देण्यात यावा। आणि वर्क ऑर्डर लवकर दिली तर आम्हाला PFSIचा याज व दंड भरायची गरज पडत नाही। नाहीतर एका गटाने 2-2, 3-3 लाख रुपये PFSIचा दंड भरलेला आहे। कारण केवळ महानगरपालिकेची चुकी 3-3 वर्षे वर्क ऑर्डर आम्हाला उशिरा देतात। आमचे भाऊ एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात बचत गटाला पुढे न्यायचं आहे आणि आमची महापालिका आम्हाला मागं घ्यायचा प्रयत्न करते। जसं आम्हाला त्यांनी पुढं नेलं आहे, आमचे आताही विचार की आम्हाला अजून त्यांनी पुढं घेऊन जावा। कारण ज्यावेळेस आम्हाला काही माहीत नव्हतं, त्यांना गरज होती, त्यावेळेस आम्हाला त्यांनी घराच्या बाहेर आणलं, आम्हाला बचत गटाला काम दिलं, सक्षम केलं, त्याचे बी आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो। दुसरी गोष्ट कोरोना पिरियडमध्ये जेव्हा आमची गरज होती त्यावेळेस कोरोनामध्ये 200 लेबर मी पुरवलेले आहेत, 18 सेंटर सांभाळले। म्हणजे कोरोनाच्या एवढ्या महामारीच्या काळामध्ये महानगरपालिकेची आम्ही गरज केलेली, तर त्याचा पण महापालिकेने आमचा विचार करावा की महिला बचत गटाने तुम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे म्हणून। आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या ताबडतोब पूर्ण झालेल्या पाहिजेत। आम्ही सर्व 13 महिला बचत गट आहोत। 2009 पासून आम्हाला कामं दिलेली आहेत, ते आतापर्यंत चालू आहे। परंतु ही टेंडरिंगमध्ये आम्ही टेंडर भरलेलं आहे, ते 2 वेळेस प्रोसेस झालेली आहे आणि आता 2 वेळेस दुसरी प्रोसेस झालेली असताना त्यामध्ये पूर्ण कारवाई झालेली आहे, फक्त ऑर्डर देणे बाकी होतं। परंतु पाटील साहेबांनी सांगितलं की त्या अटी शर्तीमध्ये काही आम्हाला नवीन बदल करायचे आहेत, त्यामुळे आम्हाला टेंडर पुन्हा काढायचं आहे। पण असं करू नका, कारण टेंडरची प्रोसेस पूर्ण झालेली आहे। कारण जेणेकरून आम्ही 16 वर्षापासून आम्ही हे काम करतो, तर आमच्यावर असा अन्याय होऊ नये, त्यामुळे पाटील साहेबांनी आम्हाला ऑर्डर द्यावी, दुसरं त्यांनी कोणतीही प्रोसेस करू नये आणि आमच्यावर अन्याय करू नये, हीच माझी विनंती आहे। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। मुंबई पोलिसांच्या मदतीनं IPL क्रिकेट स्पर्धेत बेटिंग विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप, IPL बेटिंगच्या संभाषणाचा पेन ड्राईव्ह सभापतींकडे सादर। 3 महिन्यात कृषी विद्यापीठातील रिक्त पद भरणार आमदार सतीश चव्हाण यांच्या लक्षवेधीवर कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची घोषणा। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN। उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम। संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध। उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा।
रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर, आयुर्वेदिक आणि प्रभावी.